गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हॅलो, आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक. 5 वाट्या ओलं खोबरं, त्याच्या निम्मा 2.5 वाटी गूळ घेतला आहे. तुपासोबत गूळ कढईमध्ये मोठ्या गॅसवर सतत ढवळत विरघळायला ठेवायचा. गूळ विरघळल्यानंतर त्याच्यात ओलं खोबरं ॲड करून 10 ते 15 मिनटं छान शिजवून घ्यायचं. हे मिश्रण शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाची पिठी घालायची. तांदूळाची पिठी घातल्याने हे सारण चिकट होत नाही. आणि वेलची पूड ॲड केली. मग 4.5 वाट्या पाणी उकळायला ठेवून तेवढंच तांदूळाचं पीठ घेऊन त्याच्यात लोणी मोहन म्हणून घातलं आहे, लोणी किंवा तूप. आणि मग थोडी थोडी तांदळाची पिठी एकत्र करत गुठळ्या मोडत उकड तयार करायची आहे. उकड तयार झाली की 2 मिनटंच फक्त गॅस चालू ठेवायचा आहे, झाकून ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनटं नंतर गॅस बंद करून झाकून ठेवायची आहे. आणि मग गरम आहे म्हणून आधी उलथण्याने मळून घेतली आणि नंतर थोडी कोंबट झाल्यावर हाताने छान व्यवस्थित 7 ते 8 मिनटं ही उकड मळून घेतली आहे. त्याच्यामुळे ती छान सॉफ्ट होते आणि त्याला चिरा वगैरे राहत नाहीत, एकदम एकसंध छान होते. पारी छान बनवली जाते. उकड छान मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे, आपल्याला जेवढ्या आकाराचा मोदक बनवायचा आहे तेवढे गोळे बनवून घेतले. आणि मग पारी हाताने पण बनवू शकतो किंवा पोळपाट लाटण्यावरती लाटून पण करू शकतो. दोन्हीपैकी कुठल्याही प्रकारे पारी छान बनवता येते. सारणाचेही गोळे बनवलेत आणि पिठीचे उकडीचेही गोळे बनवलेत. आज मला जास्त करायचे होते मोदक म्हणून मी पोळपाट लाटण्यावरती पाऱ्या लाटून बनवल्या. आणि मग डाव्या हातावरती पारी ठेवून त्याला एक एक कळी 2 बोटांच्या चिमटीत पकडून त्याची मोदकाची कळी छान खालपर्यंत दाबून घ्यायची व्यवस्थित. म्हणजे त्या कळ्या छान दिसतात मोदक बंद केल्यावर पण. आणि कळ्या बनवून झाल्या की मग मी सारण भरते. सारणाचा गोळा बनवलेला असला की सोपं पडतं. आता सारण भरून मोदक छान बंद करायचा. कळ्या फार दाबायच्या नाहीत, अगदी हलक्या हाताने गोल गोल वळत मोदक छान बंद करायचा. आणि उकडायला ठेवताना मोदक पाण्यामध्ये बुडवून नेहमी उकडायला ठेवायचे. म्हणजे आपली जी उकड आहे मोदकाची, वरची पारी जी आहे ती फुटत नाही किंवा फाटत नाही. त्यामुळे ते एक लक्षात ठेवायची टीप की पाण्यात बुडवून खालून बेस आणि पूर्ण वरचा मोदकसुद्धा पाण्यात बुडवून मग उकडायला ठेवायचा. आणि त्यानंतर केशराच्या काड्यांनी त्याला आपण सजवायचं. म्हणजे केशराचा रंग उकडताना छान मोदकावरती दिसतो. आणि मग 10 मिनटं तरी त्याला छान वाफ द्यायची. एका पातेल्यात मोठ्या पाणी उकळायला ठेवायचं आणि त्याच्यावरती चाळणीमध्ये तूप लावून हे मोदक वाफवून घ्यायचे 10 मिनटं. आणि मग 10 मिनटं वाफवल्यानंतर आपले उकडीचे मोदक तयार आहेत बाप्पाला नैवेद्यासाठी. नक्की करून बघा. थँक्स फॉर वॉचिंग.